बाळा भेगडे आणि मराठा तरुणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। जरांगे मव्याची सुपारी घेऊन बोलतात असं बाळा भेगडेंनी म्हटलंय। फडणवीसांच्या लाचारीसाठी जरांगेंना ओढू नका असं मराठा तरुण म्हणतोय। ऑडिओ क्लिपची लोकशाही मराठी मात्र पुष्टी करत नाही। हॅलो, हा बोला। नमस्कार, विनोद पोखरकर बोलतोय मराठा क्रांती मोर्चामधून। बोला ना, बोला। तुमची एक क्लिप ऐकली मी, तुम्ही म्हणताय मनोज जरांगे पाटील जर महाविकास आघाडीची सुपारी घेऊन हे करत असतील किंवा त्यांना आम्ही हे करू ते करू, काय नेमकी अडचण काय? काय तुम्हाला कोण म्हटलं मनोज जरांगे पाटलांनी महाविकास आघाडीची सुपारी घेतली? आहे का काय तुमच्याकडे? अरे तुम्ही मराठाच आहे ना, लाज वाटली पाहिजे बाळा भेगडे तुम्हाला जरा। यार आमदार आहे तुम्ही, माजी आमदार। आपण आहे ना साहेब, भेटून बोलू। अहो भेटून काय बोलायचं? तुमची क्लिप ऐकली मी तुमच्या त्या क्लिपवर बोलतोय। आणि एक सांगू का, दुसरं सांगतोय, आहे ना जातीवंत मराठा आहे। तू कोणाला जाऊन तिकडे कंप्लेंट केली ना माझी, पोलीस स्टेशनला केली, कुठे केली, काही फरक पडणार नाही मी सांगतो। पण तुमच्यासारख्या लाचार लोकांमुळे ना आज ही मराठा समाजाची अवस्था आहे। तर महाविकास आघाडीवाल्यांनी फसवलं ना, म्हणून तर तुम्हाला दिलं ना 2014ला सत्तेत। आणि तुम्ही काय सांगता 2014ला फडणवीस सत्तेत आलं, आरक्षण दिलं। काय केलं फडणवीसांनी? 2016ला मोर्चे निघाले, त्याच्यानंतर 2018ला आरक्षण मिळाले। काय बापाने आरक्षण नाही दिलंय? हजारो लोक गेले तिकडे, तरुणांवर जीव दिला तरुणांनी, हजारो लोकांवर गंभीर गुन्हे दाखल झालेत। तुमच्याकडे चाकण, मावळच्या बाजूला चाकण मध्ये काय परिस्थिती झाली माहित नाही का तुम्हाला? फुकट आरक्षण दिलं का त्यांनी? ते दिलं तर टिकलं का? किती लाचारी करणार तुम्ही लोक? अजून तुम्हाला तिकीट पाहिजे ना, तुम्ही तुमच्या पक्षाच्या जीवावर तिकीट घ्या, जरांगे पाटलावर घसरू नका। आज तुम्हाला मी फक्त फोन करून जाब विचारतोय, आई शपथ सांगतो, नंतर मावळात येऊन गाठील। मी पण पुण्याचाच आहे, लक्षात ठेवा, बाहेरचा नाहीये, जिल्ह्यातलाच माणूस आहे मी। ऐक ना, तू म्हणतो ना मी येतो, तू सांगेल तिथं, तू काळजी करू नको, तिची तू नको काळजी करू। काय काळजी करायची गरज नाही, मी न सांगता गाठील। परत जर मनोज जरांगे पाटला जर घसरलात ना तुम्ही, सोडणार नाही, आई शपथ सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।